आमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बाब संदेश तेरेकर देसाई कालची जी जजमेंट आयले दिल्ली राव साहेब कोर्टांचे तुम्ही सगळ्यांनी पळयले कशे एक षडयंत्र रचून भारतीय जनता पार्टी एट द हायेस्ट लेवल अरविंद केजरीवाल जी आणि आम आदमी पक्षाक सोपोवपाचो प्रयत्न करपाचो जो षडयंत्र आशिल्लो तो एक्सपोज जालो. आता तुम्ही सगळे जाणा एक सामान्य मनीस सुद्धा जाणा आसता की जेन्ना एक क्रायम घडटा किंवा कोण म्हणटा की कितें तरी क्रायम घडला आणि कंप्लेन करता एक न्याय प्रक्रिया असता. देयर इज अ क्रोनॉलॉजी ऑफ जस्टिस. पहिलो स्टेप असता म्हणजे जी कंप्लेन येता त्या एजन्सीन पुलीस किंवा सीबीआय त्या कंप्लेनाचेर ती एजन्सी FIR रजिस्टर करता. FIR रजिस्टर करून ऑफिशियली ताजेर इन्व्हेस्टिगेशन सुरू जाता. इन्व्हेस्टिगेशन म्हळ्यार पुलीस किंवा ती एजन्सी लायक सीबीआय ते पुरावे एकठांय करतात. ते ज्याने कंप्लेन केला ताजो स्टेटमेंट घेतात, ताच्या विरोधात कंप्लेन केला ताजो स्टेटमेंट घेतात, विटनेसेस एकठांय करतात आणि हे सगळे करून इन्व्हेस्टिगेशन करून ते चार्ज शीट करता. चार्ज शीट म्हळ्यार एक्चुअली एक डॉक्युमेंट असता तातून सगळे पुलिसांचे जे एव्हिडन्स आणि विटनेसेस जे कलेक्ट केल्ले असतात, जे स्टेटमेंट्स तांणी घेतिल्ले असतात ते सगळे एका डॉक्युमेंटान घालून कोर्टाक दितात की ही आमची चार्ज शीट आसा म्हणून. आता ही केस शूड गो टू ट्रायल. ट्रायल म्हणजे कितें? कोर्ट ते चार्ज शीट पयली पळयता एंड देन इट फ्रेम्स चार्जेस. म्हणजे त्या चार्ज शीटान असे कसले मुद्दे आसा जे एक्चुअली एडज्युडिकेट जावंक जाय, खंयच्या मुद्द्याचेर हो ट्रायल जावंक जाय हे चार्जेस फ्रेम करता कोर्ट. आणि हे चार्जेस फ्रेम जातकच ट्रायल स्टार्ट जाता. वेगळ्या वेगळ्या तारखेचेर एव्हिडन्स हाडचे पडटा, विटनेसेसांक अपियर जावचे पडटा, अशी ट्रायल सुरू जाता. आणि हे सगळे एव्हिडन्स आणि विटनेसेस एक्झामिन करतकच ट्रायल सोंपता आणि मागीर कोर्ट आपले जजमेंट दिता. द जजमेंट इज आयदर गिल्टी ऑर नॉट गिल्टी. जर आरोपी नॉट गिल्टी आसा ताका एक्विट करता आणि गिल्टी आसा ताका ती वॉट एव्हर एप्रोप्रिएट पनिशमेंट डिक्लेअर करता. सो ही आमची क्रोनॉलॉजी असता. कालचे जे जजमेंट आयला खूप जाणांक खबर ना. हे जजमेंट चार्जशीट एक्सेप्ट जावन ट्रायल जावन सगळे एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस आणि एव्हिडन्स जावन हो जजमेंट न्ही. हो एक ऐतिहासिक जजमेंट. दिस जजमेंट हॅज थ्रोन आउट CBI's केस एट द टाइम ऑफ फ्रेमिंग चार्जेस. जसे तुमका सांगले सीबीआयन सगळे पुरावे एकठांय करून विटनेसेस एकठांय करून येदो व्हडलो डॉक्युमेंट कितलेशेच 1000 पेजीचो कोर्टाकडे दिलो. येदी आमची व्हडली केस आसा. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया ह्या सगळ्यांनी 100 कोटी चोरल्या म्हणून तांकां एक केस करून दिल्ली. कोर्ट वेंट थ्रू दॅट चार्ज शीट आणि ट्रायलाक धाडच्या पयलींच ही केस भायर मारली काल. येस्टरडे वॉज नॉट प्रोनाउन्सिएशन ऑफ द फायनल जजमेंट. Yesterday the court was supposed to frame charges. आणि त्याच वेळा या जजान सांगले की तुमच्या चार्जशीटान इतले पाना तुम्ही प्रिंट आउट केल्या ते सगळे बरे आसा पण हातून एक सुद्धा पुरावो ना दॅट विल स्टँड द टेस्ट ऑफ द ट्रायल. एक सुद्धा पुरावो ना तुमचो. हे सगळे तुम्ही एक षडयंत्र कशें केला ओनली बेस्ड ऑन स्टेटमेंट्स आउट ऑफ स्टेटमेंट्स. Not a single rupee has been recovered. कसलेच एव्हिडन्स तुम्ही हांगा दाखोवंक ना की तुमचेकडे आसा जाचेर आमी ट्रायल दवरूंक सुद्धा शकता. दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट अबाउट येस्टरडेज जजमेंट की सीबीआयची आणि म्हळ्यार जाता की भारतीय जनता पार्टीची ही जी केस आशिल्ली ही इतली फालतू आशिल्ली की द जज डिड नॉट थिंक इट फिट टू इवन टेक इट टू ट्रायल अँड इट किक्ड इट आउट एट द टाइम ऑफ फ्रेमिंग चार्जेस. 600 पेजीचे जजमेंट जे आसा कालचे इट इज अ हिस्टॉरिक जजमेंट. ताचेर आमी हांव आनी संदेश बाब तुमकां एक 2-3 मुद्दे जस्ट सांगूंक सोदता व्हॉट आर द ऑब्झर्वेशन्स ऑफ द जज इन दिस जजमेंट. पयली म्हळ्यार जो कोर वर्डिक्ट आशिल्लो
जजान म्हटलं, द एक्साइज पॉलिसी केस हॅज सॉट टू बी प्रोजेक्टेड बाय द सीबीआय इज wholly unable to survive judicial scrutiny and stands discredited in its entirety. म्हणजे सीबीआय ची केस जी आसा ही तुमका ट्रायलान एक मिनिट सुद्धा उभी रावपाक शकची ना, and it is discredited म्हणजे तुमची सगळी केस भायर मारपासारखी आसा. जजान म्हटले, द थिअरी ऑफ एन ओव्हरआर्चिंग कॉन्स्पिरसी so emphatically projected stands completely dismantled when tested against the evidentiary record. म्हणजे तुम्ही ही जी काणी केल्या पळय इतले पाना प्रिंट आउट करून की अरविंद केजरीवालजीन असे केले, मनीष सिसोदियान असे केले, ते तुमची सगळी एक इमॅजिनेशन कशें तुम्ही ही फॅब्रिकेट केल्ली आसा स्टोरी, कित्याक त्या तुम्ही जे स्टेटमेंट्स केल्या ताजेर कसलेच तुम्ही एकूय पुरावा दिवंक ना. नॉट अ सिंगल पीस ऑफ एव्हिडन्स इज गिवन इन सपोर्ट ऑफ दोज क्लेम्स. आणि लास्ट ताणी सांगले, in the considered view of this court, the manner in which the investigation agency has proceeded reflects an exercise of discretion that cannot be characterized as fair or reasonable. If left unchecked, such conduct risks converting the exceptional mechanism of pardon into an instrument for narrative constructions rather than truth discovery. या मुद्दम साधे भाषेन सांगूंक सोदता. कालोय आमी म्हणिल्ले, जो एक प्रक्रियाचो एक पार्ट आसा टू गेट अप्रुव्हल्स, जेन्ना खूब आरोपी असता आणि ते आरोपी उलोवपाक तयार नासता, तेन्ना एक सिस्टम आसा आमच्या न्याय प्रक्रियेन that you can ask one of those accused to be an approver for the government agency. आणि तो जर सगळ्यांच्या विरोधान उलोवपाक तयार जाता जाल्यार ताका कोर्टाक ते सांगता की हो ही हॅज टर्न्ड एन अप्रुव्हर, ताका तुम्ही पार्डन करात म्हणून. पूण ह्या केसीन कोर्टान म्हणा की हे जे अप्रुव्हर सिस्टम आसा ह्या फुल इन्व्हेस्टिगेशनान सारकी मिसयूज केल्ली आसा. म्हणजे दिस जशे सीबीआयन केला की कोणाक तरी उखलून हाडला, तांकां धमकी दिला की तुका हातून आरोपी केला, तुका आमी जेलीन घालतले, तू ह्या लोकां विरुद्ध अमके अमके स्टेटमेंट्स कर, अशे लोकांक धमकावन तांचे कडल्यान तांचे अगेन्स्ट स्टेटमेंट्स केल्ले आसा. अगेन दोज स्टेटमेंट्स हॅड नथिंग एव्हिडेन्शियरी टू होल्ड अप दोज क्लेम्स. एकूय पुरावे नासतना म्हणजे एका स्टेटमेंटाच्या वयल्यान दुसऱ्याक आरोपी हाडपाचो, ताका धमकावपाचो, ताजी कडल्यान स्टेटमेंट करपाचें आनी लास्टाक खंय तरी अशी एक काणी तयार करून अरविंद केजरीवालजी पर्यंत पावोवपाचो प्रयत्न केलो. This is exactly what the court has said in this statement. So जजान सांगला की इन्व्हेस्टिगेशन was not carried out in a fair or reasonable manner. आणि जे अप्रुव्हल सिस्टम आसा विटनेसेसांक इम्युनिटी दिवपाची, ती एक सत्य भायर काडपाची एक प्रक्रिया असता, अशी तुम्ही काणी एक तयार करपाची प्रक्रिया न्ही. सो जसे सांगले जजान सामके स्ट्रॉंग रिमार्क्स दिल्ले आसा. दॅट इज वन एस्पेक्ट. आणि सेकंडली जसे तुमकां सांगले, ही केस ट्रायल जावन अरविंदजी केजरीवालाक निर्दोष ठरवना. ही केस फ्रेमिंग ऑफ चार्जेसच्या स्टेजीरूच जजान भायर मारली की दिस चार्जशीट इज नॉट वर्दी ऑफ इवन स्टँडिंग ट्रायल. आम्ही सदांच पहिले दिसाच्यान म्हणटाले की या केसीन कसलेच पुरावे ना. इनफॅक्ट अरविंदजी आणि आमचे बाकीचे लिडर जेन्ना सुप्रीम कोर्टापर्यंत गेले बेल घेवपाक, तेन्ना सुप्रीम कोर्टान सुद्धा तेन्नाच म्हणिल्ले की व्हॉट इज द एव्हिडन्स, कित्याक पीएमएलए जो आसा तो एक स्ट्रॉंग कायदो आसता आणि द कोर्ट गिव्स लिनियन्सी टू द एजन्सी सांगपाक की जर एजन्सीन अपोज केलो बेल जाल्यार ते म्हणटा ओके तुमकां टाइम जाल्यार आमी दिता, पण कितें तरी तुम्ही एव्हिडन्स हाडात. ईच टाइम ईडी वॉज अपोजिंग द बेल ऑफ अरविंदजी. तुम्ही जाणा तांकां फोर्सान जेलीन दवरले ओनली ऑन द बेसिस ऑफ द एजन्सी अपोजिंग द बेल, कित्याक कायद्यान तो हे आसा प्रोविजन आसा. सो तेन्ना सुद्धा सुप्रीम कोर्टान म्हणिल्ले की योर केस विल नॉट स्टँड फॉर 2 minutes इन द कोर्ट ड्युरिंग ट्रायल. आणि तसेच झाले. 2 मिनिटां भितर या जजान ऍट द टाइम ऑफ फ्रेमिंग चार्जेस ही चार्जशीट सीबीआयची भायर मारली अँड द ट्रायल डीड नॉट इवन हॅपन. सो हे खरे लोकां फुडें दवरपाचे मुद्दे आमकां एक इंटेंट आशिल्लो की ही खरी म्हळ्यार जजमेंट, इट इज अ हिस्टॉरिक जजमेंट आणि इट एक्सपोजेस टू द लेवल टू विच भारतीय जनता पार्टी went to try and defeat Arvind Kejriwal and Aam Aadmi Party in the Delhi election of 2025. संदेशात पुढे होतो.
मान्य जजान मुखार जेन्ना श्री अरविंद केजरीवाल हांचेर उलयला ताणें क्लियर कट सांगला की दिस कोर्ट फाउंड नो लीगली एडमिसिबल or prima facie material connecting Arvind Kejriwal to any alleged manipulation of the excise policy. हे असे सांगता की कोर्टाक खंयच्याच प्रकारचो प्राथमिक दृष्टीन खंयचोच एविडन्स कांयच मेळुना जावं जे सांगताले की जी एक्साइज पॉलिसी बद्दल इतलो बोवाळ जो इतलो व्हडलो फुगो जो फुलयलो करप्शनाचो त्या करप्शना बद्दल ही पॉलिसी मॅन्युप्युलेट करपाक ते करप्शन ही पॉलिसी मॅन्युप्युलेट केला अशे खंयच्याच प्रकारचो एविडन्स ह्या एंटायर चार्जशीटान नाशिल्लो. देर वॉज नो म्हणजे खंयच्याच प्रकारचे चुकीचे कृत्य जाल्ल्याचोय नमूद ह्या चार्जशीटान नाशिल्ले. फुडें कोर्ट सांगता की ही एक्साइज पॉलिसी जेन्ना घडयली तेन्ना सगळ्या प्रकारचो ड्यू प्रोसेस तातून एलजीचे कन्सल्टेशन, कॅबिनेटाचे अप्रुव्हल, डिपार्टमेंटाची स्क्रुटिनी आणि हे सगळे जाल्ले आशिल्ले. तस कॉन्ट्राडिक्टिंग म्हणजे जो क्लेम एंटायर चार्जशीटान इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीन म्हणजे सीबीआयन केलो की एंटायर जे प्रोसेस आसा तो चुकीचो घडयलो, प्रोसेस सारको जावना हे सांगपाचो जो प्रयत्न केलो, कोर्ट सांगता की ह्या तरेचे कांयच तांकां एंटायर चार्जशीटान मेळुना. फुडें जे मेघांता रेड्डी म्हणून जे आशिल्ले तांच्या कडल्यान जे अपफ्रंट पयशे घेतले तांकां फेवर करपा खातीर त्याय पयशांचे कसलेच जे प्रूफ घेतिल्ल्याचे प्रूफ जावं ताच्या रिकवरीचे प्रूफ खंयच्याच प्रकारचो प्रूफ ह्या कितलेशे रेडी नंतर कितलेशा दिसांच्या इन्व्हेस्टिगेशना नंतर खंयच्याय एजन्सीक मेळुना. श्री मनीष सिसोदिया जे उपमुख्यमंत्री आशिल्ले आणि तेन्नाचे एक्साइज मिनिस्टर आशिल्ले तांच्या बद्दलूय कोर्ट सांगता की J1 रिपोर्टांनी कसलेच मॅन्युप्युलेशन केल्ल्याचे किंवा नवीन क्लॉज प्रायव्हेट पार्टीजांक बेनिफिट करपा खातीर एड केल्ल्याचो खंयच्याच प्रकारचो पुरावो ह्या चार्जशीटान नाशिल्लो. खंयच्याच प्रकारचे रिश्वत ब्रायब घेतल्याचे बी ह्या चार्जशीटान एलिगेशन नाशिल्ले किंवा त्या एलिगेशनाक साथ दिवपी पुरावे नाशिल्ले हे क्लियरली सांगता. एक गजाल जी अजूनही बीजेपी आणि बीजेपीचे लीडर अजूनही उलयतात की फोन डिस्ट्रक्शन केले. कितलीशी सीमा वापरली, 150 वापरली, 200 वापरली, तांचे नंबर चेंज जायत वता. पूण एंटायर फोन वापराचे आणि सिम कार्ड डिस्ट्रक्शनाचे खंयच्याच प्रकारचे प्रूफ सीबीआय एजन्सी कोर्टा मुखार दवरपाक शकली ना आणि म्हणूनच कोर्ट ह्या निर्णयापर्यंत पावलो. जे अनेक एलिगेशन्स आशिल्ले की होलसेल मार्जिन 5% ते 12% केले. हातूनही कोर्टाक हे लक्षात आयले की जो प्रोसेस करपाक जाय आशिल्लो हे फक्त डायरेक्टली काडून 5%चे 12% करूं ना, पण ताच्या पयलीं मल्टिपल ड्राफ्ट डिस्कशन्स आणि रिफ्लेक्टेड ऑब्लिगेशन्स ऑन होलसेलर्स हे सगळे प्रोसेसांतल्यान वचून 5%तल्यान 12% पर्यंत व्हेले अशें कोर्टाक जेन्ना कळ्ळें तेन्ना कोर्ट ह्या निर्णयापर्यंत पावलो. जशें वाल्मिकी बाबान सांगले की एखाद्या वेळेस खुबशे प्रोसेसान कशें जाता की कोर्टान जेन्ना चार्जशीट गेले, कोर्ट जो एक्युज्ड आसा तांकां विचारता की तुमी गिल्टी आसात काय ना, गिल्टी ना म्हणटा. मागीर ताच्या नंतर चार्जशीटाच्या चार्जशीट कितले स्ट्रॉंग आसा हाजो नियाळ कोर्ट करता. आणि जेन्ना कोर्टान ह्या चार्जशीटाचो नियाळ केलो, तातूंत दिल्ल्या सगळ्या बाबीचो नियाळ केलो, तेन्ना कोर्टाच्या लक्षात आयलें की ह्या एंटायर चार्जशीटान स्ट्रॉंग प्रूफ जावं कसल्याच प्रकारचे प्रूफ अगेन्स्ट अरविंदजी केजरीवाल, मनीष सिसोदिया जावं बाकीचे 23 जाण जे एक्युज हांच्यांनी केल्ले तांच्या अगेन्स्ट कसलेच ना. म्हणून कोर्टाक म्हाका दिसता केन्नाच कोर्ट अशा डिसिजनांतल्यान वता आसतना कोर्ट इज व्हेरी केअरफुल. कित्याक
जो कल्पीत आसा तो सुटपाक जाय ना कोर्ट सदां पळयता. म्हणून इतले कन्सिडरेशन करून ह्या कोर्टान निर्णय दिल्लो आसा की हातूंत कसल्याच प्रकारचे कांयच ना. जे सीबीआयचे इन्व्हेस्टिगेशन जालें ताच्या बद्दल कोर्टान व्हेरी क्लियरली सांगला. ती म्हणटा की जो मेन विटनेस आशिल्लो दिनेश अरोरा हाजे हो एप्रुव्हल जालो कोर्टान. म्हणजे तो सरकाराच्या बाजून ताणें स्टेटमेंट दिवपा खातीर अगेन्स्ट द एक्यूज पर्सनाचे स्टेटमेंट दिवपा खातीर तयार जालो. पण हाचे परत परत वारंवार स्टेटमेंट घेतले गेले. हातूंतल्यान कोर्टान हें निरीक्षण केलें, तातूंतल्यान तांकां अशें दिसलें की एवरी टायम एक नवीन स्टोरी घडोवपाचो प्रयत्न इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीन ताज्या स्टेटमेंटांतल्यान करपाचो प्रयत्न केलो. म्हणून ताजो स्टेटमेंट सुद्दां जातून एक लास्ट स्टेटमेंटान ताणें संजय सिंगाक सुद्दां इन्क्लूड करपाचो प्रयत्न केलो. पण तातूंत सुद्दां कोर्टाक कांयच तथ्य दिसलें ना आनी म्हणून ह्या कोर्टान ह्या निर्णया पर्यंत पावले. हातूंत प्रोसिक्युशनाचो आतां जे एप्रुव्हल आशिल्ले म्हणजे तांकां एक्यूज म्हणून उखल्लो आनी मागीर सरकाराच्या बाजून ते उबे रावले. हांचो विटनेसीस कांयच स्ट्रॉंग नाशिल्ले. सेकंड, प्रोसिक्युशनान तांकां विटनेस म्हणून उबो केलो. जे तांचे स्वताचे विटनेसीस आशिल्ले ते विटनेस सुद्दां कोर्टान प्रॉपर स्टेटमेंट दिवपाक शकले ना, जाच्या वयल्यान ही केस स्ट्रॉंग जाताली. म्हणजे हे तांकां आपलो स्ट्रॉंग विटनेस मानताले. तांच्या स्टेटमेंटा बेसिसाचेर हांच्यांनी ही एंटायर स्टोरी घडयली आनी ती स्टोरी खपोवपाचो प्रयत्न केलो कोर्टा मुखार. कोर्टान तांची ती स्टोरी कंप्लिटली मान्य केली ना. तिसरें आनी इम्पॉर्टंटली कोर्ट अशें म्हणटा की आफ्टर इयर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन एंड मल्टिपल चार्जशीट, एक चार्जशीट न्ही कितलीशी चार्जशीट तांच्यांनी फायल केली, एक सिंगल रुपया जो ब्रायब म्हणून दिलो गेलो ताची रिकव्हरी जाली ना. म्हणजे एंटायर देशाची इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी ईडी म्हण, सीबीआय म्हण, पोलीस डिपार्टमेंट म्हण, हे सगळ्यांनी प्रयत्न करून हजारांनी रेड मारल्यो देशभर, आमच्या नॅशनल कॅपिटल दिल्लीन सुद्धा. पण एक रुपयाचो जो ब्रायब म्हणून दिल्ली गेली इतले अमाउंट जे म्हणटाले तातूंतलो एक रुपया जेन्ना रिकवर जायना तेन्ना कोर्टाचे जे डिसिजन येता ते अशेंच आसतले. आनी म्हाका दिसता कोणाच्याय अगेन्स्ट जर केस घातली अशा प्रकारे जाल्यार कोर्ट असोच निर्णय दितलो. हो ही खात्री आज आमकां आसा. तो विश्वास आज आमकां ज्युडिशरीचेर आसा. बीजेपी म्हणटा की आतां ही पॉलिसी चेंज कित्याक केली. जेन्ना हो प्रश्न येता आतां जेन्ना बीजेपीच्या अगेन्स्ट सांगतात लोक उलोवपाक लागले की बीजेपीन एक षडयंत्र करून आम आदमी पार्टीक हातूंत फसोवपाचो प्रयत्न केलो, तेन्ना बीजेपीचो आतां प्रश्न आसा की पॉलिसी कित्याक रिटर्न घेतली. पॉलिसी रिटर्न इतल्या खातीरच घेतली की जो एलजी, जो बीजेपीचो अपॉइंटेड एलजी आशिल्लो ताणें ती प्रॉपर पद्दतीन एक म्हणजे आमकां इम्प्लिमेंट करपाकच दिवना. ज्या प्रकारे तांच्यांनी व्हडलो बोवाळ केलो की जाग्या जाग्यांनी खुबशे ठेका म्हणजे शॉपां ओपन केली. खरें तर ती जितली पयलीं आशिल्ली तितलीच परत री अलॉट केल्ली आनी ती तांच्यांनी ओपन जावपाक दिवना. ताजेर ऑब्जेक्शन्स घातली आनी एलजीन ती मान्य करून ब्लॉक केली. म्हणून ती पॉलिसी खंय तरी रिटर्न घेवची पडली. सांगपाक इतलेंच सोदतात की ज्या प्रकारे बीजेपीन एका निष्पाप इमानदार मनशाक ह्या एंटायर केसीन आपलो राजकीय फायदो करून घेवपा खातीर दिल्लीचे इलेक्शन तांच्यांनी स्वताच्या बळाचेर, आपल्या कामाच्या बळाचेर निवडून जिखून येवपाक जावपाना म्हणून फक्त आपले राजकीय स्वार्थ साधपा खातीर अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, बाकीचे 23 जाण आनी एंटायर आम आदमी पार्टीचे जो घात घातलो आज कालच्या जे डिसिजन कोर्टाचे आयले तातूंतल्यान आज सगळ्या लोकां मुखार हे आसा. आनी आमी म्हणूनच आयज कालच्या प्रेसा नंतर, कालच्या एंटायर बायटा नंतर आज आमी परत आयलात सांगपाक, कित्याक आमकां लोकांक कोर्टाचे हो जजमेंट डिटेल पद्दतीन सांगपाक जाय आशिल्लो. हे सामान्य मनशा पर्यंत हे पावना.
सामान्य मनशा पर्यंत सगळ्यो गोष्टी जश्यो आसा तश्यो पावना, थोडे थोडे मुद्दे आसा ते पावता, पण आमकां तो डिटेल पद्दतीन सामान्य मनशा कडेन गोंयकारा कडेन पावोवपाक जाय आशिल्लें. म्हणून आयची ही प्रेस वार्ता आमी घडयली आनी आमी भारतीय जनता पार्टीक इतलेंच सांगपाक सोदता, तुमी कितलोय प्रयत्न करात पण तुमी आम आदमी पार्टीक केन्नाच काबार करपाक शकपाना, जावं ती गोंयांत जावं देशांत. आम आदमी पार्टी सदांच उरतली आनी लोकां खातीर, सामान्य मनशा खातीर, प्रत्येक देशाच्या आम आदमी खातीर आमी ताकदीन काम करीत रावतले. म्हाका एक सांगात, कोर्टान तुमी केस जिखल्या, तुमच्यार सतत आरोप जाल्ले हेजे भ्रश्टाचाराचे आरोप जाल्ले, आतां तुमी फुडें वचून कितें अब्रू नुकसानाचो दावो बी करताले पक्षाच्या वतीन अशें कितें आहा? ज्यांची आबरू उरल्या तांच्या अगेन्स्ट आमी असले केसीस घालूंक तुमच्या शकता. पक्षाक खूब हें केली न्हू, डॅमेज क्लेमिंग. हय, पण बीजेपीची सामकी हाज्या पेक्षा म्हाका दिसता खंयच्या डिफेमेशन केसान सुद्दां एक्सपोज जावंक शकना. जशें सांगलें, आयची प्रेस कॉन्फरन्स स्पेशली लोकांक सांगपा खातीर आनी गोंयच्या लोकांक सांगपा खातीर, कित्याक ह्या केसीचो कनेक्शन गोंयाकूय केल्लो तुमकां सगळ्यांक याद आसा. आनी ही केस इतली फटीची आशिल्ली, इतली फालतू आशिल्ली की ही ट्रायला पर्यंत सुद्दां पावूंक ना. हाज्या पेक्षा म्हाका दिसता व्हडलो एक्सपोजे खंयच्या फुडल्या केसीन सुद्दां जावंक शकना. आनी जशें सांगलें, आमकां खंयच्या आतां डिफेमेशन केसीस लोकांचे म्हणजे ताजी हें नाका, रिजल्ट गरज ना. आमी आतां डायरेक्ट लोकांच्या कोर्टान वतले आनी आज म्हणजे जेन्नाच्यान काल ही न्यूज आयिल्ली आसा तेन्ना आमकां इतले फोन कॉल्स आनी इतल्या लोकांनी कॉन्टॅक्ट करून सांगलां की खूब बरें जालें, हें जें षडयंत्र केल्लें तें कोर्टान एक्सपोज जालें तें खूब बरें जालें. सो म्हाका दिसता हाज्या फुडें डिफेमेशन केसीस बी घालपाची म्हाका दिसता गरज सुद्दां ना. ज्यांचे इल्लेशे इमेज आसता तांचे कितें तरी आमी डिफेमेशन करूंक शकता. भारतीय जनता पार्टीचे कसलेच हातून आतां इमेज उरूंक ना. लोकांक कळ्ळा की हे इलेक्शन जिखपा खातीर कितें करूंक शकता. एक अरविंद केजरीवाल जी सारको सामान्य मनीस जाणें आपलें पुराय जीवन भ्रष्टाचाराच्या विरोधान लडपाक ताणें सामकें अशें कमीट केल्लें आसा. त्या मनशाची इमेज वायट जावपाक हे कशें आनी षडयंत्र केलें. सो डेफिनेटली फुडलें तुमकां जर कितें डेव्हलपमेंट आसलें आमी तुमकां सांगतले. पूण म्हाका दिसता कालच्या जजमेंटान भारतीय जनता पार्टीक अशा लेवलाचेर एक्सपोज केल्लो आसा की हाज्या फुडें म्हाका दिसता आनी कांय करपाची गरजूच ना. लोकां फुडें भारतीय जनता पार्टी एक्सपोज. Valmiki, but CBI challenge High Court. Sorry. CBI challenge. करेक्ट. आनी पळय आतां आमी ही प्रेस कॉन्फरन्स आज घेवपाचें कारण म्हटल्यार ते जजमेंट कालचे 600 पेजीचे आशिल्ले. 600 पेजीचे जजमेंट वाचपाक थोडो टायम लागता काय ना. सीबीआयन काल एका वरान जजमेंट वाचले, केस फायल केली. तांकां ते कितें जालें, लज जाली ती सारकी. जशें सांगलें तांचे डिफेमेशन स्वता करून घेतलें ताणें. सो दे हॅड टू पूट एटलिस्ट एन एप्लिकेशन की आमी हो हे करता म्हणून. कित्याक एप्लिकेशन सुद्दां अपील करतना जजमेंटान कितें बरयलां ताजेर तुवें अपील करचें पडटा. आनी हाणें जजमेंट बिटमेंट कांय वाचूंक ना. कितें तरी जशी हांगा काणी तयार केल्ली तशें एपिलांनी काणी तयार करून ताणें आतां वयल्या कोर्टान एप्लिकेशन घाल्लें आसा. पूण जशें सांगलें थंय सुद्दां कांय फायदो ना. तुमकां सांगलें की ड्युरींग द टायम ऑफ बेल तेन्ना सुप्रीम कोर्टानूच म्हणिल्लें की दीस केस वील नॉट स्टँड फॉर 2 minutes इन द ट्रायल कोर्ट. आनी तशेंच जालें. सो हांकां खंयच्याय व्हडल्या कोर्टान वचून कांयच जावपाचें ना. द एंटायर फाउंडेशन ऑफ दीस केस हॅज बीन डिमॉलिश्ड. हातूंत एक टेक्निकल गजाल आसा. तुमी तो प्रश्न विचारला तातूंत हांव सांगता. ती खंयच्याय केसीची ट्रायल जी आसा ती ट्रायल केसीन जाता. हायर कोर्टान मागीर जे वर्डिक्ट दिता ट्रायल केस ताजेर आर्ग्युमेंट जावपाक शकता आनी ताजे वेल्यान परत हायकोर्ट वर्डिक्ट दिवपाक शकता. पण हांगा ट्रायल कोर्टान चार्जशीट फ्रेम जावच्या पयलींच ही केस भायर मारला. सो फाल्यां एखाद्या वेळार जर तांच्या म्हणण्या प्रमाणे जावचें ना, पूण जर जालें जाल्यार सुद्दां दिस केस वील कम बॅक टू ट्रायल कोर्ट फॉर ट्रायल. इट कॅनॉट. म्हणजे जांकां कायद्याची जाण आसा, जांकां लॉ खबर आसा तांकां खबर आसा हें. आतां बीजेपीचे जे लिडर आसा तांकां कितें उलोवपाक जाय न्ही, आज आबरू वाचोवपाक जाय न्ही. नाशिल्ली आबरू वाचोवपाचो प्रयत्न आज बीजेपी करता आनी सांगता की आमी ऑलरेडी सीबीआयन हायकोर्टान चॅलेंज केला. पूण खरें तर हातूंत चॅलेंज करप न्ही. कित्याक
चार्जीस फ्रेम जावचे पयलीं जेन्ना हे जाता देन देर इज नो चॅलेंज कायद्याच्या भाशेन. 6 तारखेच्यान असेंब्ली जाता, फायनान्शियल असेंब्ली सेशन जाता. तुमच्या पक्षाच्या वतीन तुमचो MLA कितें अभिनंदनाचो प्रस्ताव बी हाडपाचो असो कितें तुमचो प्लॅन आहा? कसलो अभिनंदन ठराव बी आसा. कित्याक ही केस तुमी आतां भायर पडली म्हणटा. ह्या मुद्द्याचेर कितें तुमचो प्लॅन आहा काय? सध्या तरी ना, पूण केले जाल्यार तुमकां आमी One FIR has been registered on the opposition, MLAs and the social activists and lot of people. What do you like to say about it? ना फ्रॉम वॉट आय हर्ड पयलीं म्हळ्यार संदेशाक ऑलरेडी नोटीस आयिल्ली आसा. इनफॅक्ट ह्या प्रेस कॉन्फरन्सा नंतर आमी पुलीस स्टेशनानूच वचपाचें आसा. म्हजेंय नांव आयिल्लें आसा, आमच्या आमदारांचेंय नांव आयिल्लें आसा. सो हें आतां आमी पळयलां की ह्या सरकाराक ही कामां केल्या शिवाय आनी कांयच कामां येना. फक्त ऑपोजिशनाच्या फाटल्यान लागल्यात. ज्या दिसाच्यान हो सरकार घडला ऑपोजिशनाच्या फाटल्यान लागिल्लो आसा. म्हणजे तांचो सरकार उबो करपा खातीर सुद्दां तांणी कितलेशेच आमदारान आपल्या पार्टीन घेतले. 7च आमदार ऑपोजिशनाचे दवरले. तरी पूण हांकां हे 7 आमदार 33 आसून सुद्दां हांकां 7 आमदार हे हँडल जायना. तुमी पळयला कशे आमचे 7य आमदार एकठांय रावन ह्या सरकाराक कशे धारीर दवरतात इन द असेंब्ली आनी आतां आउट ऑफ द असेंब्ली ऑल्सो. पयलीं आमी केन्नाच पळोवंक नाशिल्ले की आंदोलनान MLA इतल्या तरेन इन्वॉल्व जाताले, खंय तरी स्टेटमेंट दिताले किंवा आपली विजीट करताले. पूण ह्या आंदोलनांनी फाटल्या 6 म्हयन्यांचे आंदोलनां जाल्या गोंयांत, तातूंत तुमी पळयला की आमदार डायरेक्टली इन्वॉल्व जावन म्हणजे एक्टिवली लीड करता ह्या आंदोलनाक. ही खूप बरी गजाल. आनी आमदारांनी खरें म्हळ्यार लोकांक जेन्ना रिप्रेझेंट करता सगळ्या लेवलाचेर रिप्रेझेंट करूंक जाय. सो ज्यो केसी बीजेपीन आमच्या आमदारांचेर घाल्या, आमच्या लिडरांचेर घाल्या, वी वेलकम देट. वी कन्सिडर इट एज अ बॅज ऑफ ऑनर. जाय तितल्यो केसी घाला. पयरूच हांवें म्हणिल्लें की 27 ह्या भारतीय जनता पार्टीचो सरकार कोसळून पडपाचो आसा. कोसळून असोन तसो न्ही, कोसळून पडपाचो आसा. आनी जेन्ना नवो सरकार येतलो तेन्ना ह्यो सगळ्यो केसी आमी विथड्रॉ करतले. एक गजाल हांव सांगपाक पळयता की सरकारान कितल्योय केसीस घातल्या. हांव सांगता सरकार, आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट एज्युकेशन एंड आय एम प्राऊड दॅट आय वॉज देअर. जे जितले गोंयकार गोंयची जमीन वाचोवपा खातीर आयले तांच्या बरोबर हांव एक भाग आशिल्लो हाजे म्हाका खरें तर गर्व आसा. हांव गर्वान पुलीस डिपार्टमेंटाक सांगता, आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट एज्युकेशन. तुमकां जाय अरेस्ट करा. अरेस्ट केले जाल्यार जेलीन बसतलो. आय विल नॉट अप्लाय फॉर बेल आनी हांव जेलीन बसून आमरण उपोशण करतलो.